आज मका बाजार भावात दोन वेगवेगळे संकेत दिसून आले. काही मार्केटमध्ये मकाचे दर वाढलेत, तर काही मार्केटमध्ये दर दबावातच पाहायला मिळाले. मग मका बाजार भाव वाढतील की कमी होतील, आज आपण या दोन्ही बाजू पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण कोणत्या बाजार समितीमध्ये मकाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली व तिथे आज मकाला काय दर मिळाला ते बघूया. आज जालना बाजार समितीमध्ये मक्काला 1,700 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला व तिथे 90 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ दिसून आली. त्याचबरोबर पाचोरा बाजार समितीत 1,574 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला व तिथे 50 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ दिसून आली. त्यानंतर सटाणा बाजार समितीत 1,620 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला व तिथे 20 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ दिसून आली. मित्रांनो, कालच्या तुलनेत या बाजार समित्यांमध्ये मक्काच्या दरात 20 ते 90 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढ दिसून आली. यानंतर पाहूया कोणत्या बाजार समित्यांमध्ये मक्काच्या दरात घसरण बघायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 1,476 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला व तिथे 50 रुपये प्रति क्विंटल मागे घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर मलकापूर येथे 1,540 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला व तिथे 60 रुपये प्रति क्विंटल मागे घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर मालेगाव बाजार समितीत 1,695 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला आहे व तिथे 30 रुपये प्रति क्विंटल मागे घट पाहायला मिळाली. त्याचबरोबर करमाळा येथे 1,700 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला व तिथे 30 रुपयाची घसरण बघायला मिळाली. मित्रांनो, कालच्या तुलनेमध्ये या बाजार समित्यांमध्ये 30 ते 60 रुपये प्रति क्विंटल मागे घसरण बघायला मिळाली. शेतकरी बांधवांनो, लासलगाव बाजार समितीमध्ये मक्काला 1,752 रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला आहे. त्याचबरोबर निफाड बाजार समितीमध्ये 1,750 रुपये प्रति क्विंटल कमाल दर आज मक्काला मिळाला आहे. त्यानंतर सांगली मिरज बाजार समितीमध्ये 1,950 रुपये प्रति क्विंटल कमाल दर आज मक्काला मिळाला आहे. या बाजार समित्यांमध्ये आज दर स्थिर दिसून आले. आता पाहूया काही बाजारातील दर वाढण्यामागील कारणे. पहिले कारण असे आहे, बाजारातील आवक कमी होत आहे. दुसरे कारण असे आहे, पशुखाद्य उद्योगातील मागणी वाढते. तिसरे कारण असे आहे, काही व्यापारी माल स्टॉक करून ठेवत आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर मक्काच्या दरात सुधारणा होऊ शकते. तुमच्या मते दरात सुधारणा होईल का, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आता पाहूया काही बाजारातील दरात घसरण होण्यामागील कारणे. मित्रांनो, काही बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मक्का निर्यात संबंधित कसलीही बातमी दिसून येत नाहीये. त्यामुळे व्यापारी सावध आहेत, म्हणून दरात घसरण किंवा दर स्थिर दिसत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की भाव आणखीन कमी होतील, तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, दोन्ही बाजू पाहिल्यानंतर माझा अंदाज असा आहे की पुढील 4 ते 5 दिवसात दरात स्थिरताच राहू शकते. आपल्याला योग्य दर मिळत असेल तर आपण मक्का विक्री करू शकतात. मी रुद्र गायकवाड दररोज सकाळी आपल्याला मक्का बाजार भाव देत असतो. शेतीविषयक नवनवीन माहिती तसेच नियमित बाजारभाव अपडेट मिळवण्यासाठी आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. भेटूया एक अशाच नवीन अपडेटसह. जय जवान, जय किसान.